मैं जब 2014 के अंदर जीत के आया था तो किसी ने ये तकरार कर दी थी कि इम्तियाज जलील की 2 बीवियां हैं और 4 बच्चे हैं करके। तो मैं खुद ढूंढ रहा था कि 1 बीवी और 2 बच्चे कहाँ है करके मेरे उसके अंदर। तो अगर ये इलेक्शन के बाद ये एक मामूल सा बन जाता है कि जीता हुआ कैंडिडेट के खिलाफ कहीं ना कहीं कुछ ना कुछ तो भी निकाल डालो, या जिसको टिकट नहीं मिला वो निकाल दो। अब आप देख लीजिएगा लिस्ट, जिन जिन लोगों ने भी शिकायत करे है। अब इलेक्शन कमीशन का ये है, अगर किसी ने कोई गलत किया होगा तो उसमें मैं भी कुछ नहीं कर सकता हूं और आप भी कुछ नहीं कर सकते हैं, इंक्वायरी के अंदर अगर आता होगा उसमें। लेकिन मैंने जैसा आपको एग्जांपल बताया हो, मैं आज तक 10-12 साल हो गए हैं, मेरे घर में भी पूछते हैं कि दूसरी बीवी और 2 बच्चे कहाँ हैं, तो मैं क्या जवाब देना उसमें। मालेगावमध्ये शिंदेचा सपोर्ट म्हणा किंवा तुमचा त्यांना सपोर्ट काय चाललंय नेमकं तुमचं? आम्ही स्पष्टपणे सांगितलेले आहे, पुन्हा एकदा सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेसोबत आम्ही जाणार नाही, भारतीय जनता पार्टी सोबत जाणार नाही, एनसीपी सोबत जाणार नाही। जे जे भारतीय जनता पार्टी सोबत आहे त्यांच्या सोबत आम्ही जाणार नाही हे स्पष्ट केलं होतं। एकनाथ शिंदेची शिवसेना खूप मागे लागली होती, आमच्या जे कॉर्पोरेटर्स आहे त्यांचं समर्थन घेण्यासाठी आम्ही निर्णय घेतला होता की जे कोणी त्याच्या सोबत जाईल ते आम्ही पक्षातून त्यांना बाहेर काढू। परंतु त्यांना तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत। इम्तियाज जलील यांच्याकडे संख्याबळही चांगलं आहे, संभाजीनगरचं चित्र झालं, बाहेरचं चित्र झालं, कुठेतरी तुमचा फायदा होऊ शकतो, त्यांचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो। आम्ही आपला आयडियोलॉजिकल कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही। सत्तेच्या कुर्सीवर बसायचेच असते ना तर आज हैदराबाद मध्ये असदुद्दीन अवैसी साहेब उपमुख्यमंत्री किंवा अकबरुद्दीन अवैसी साहेब उपमुख्यमंत्री अनेकदा त्यांना हे ऑफर्स आलेले आहे। पण आम्ही आमच्या आयडियोलॉजीवर कॉम्प्रोमाइज करून फक्त सत्तेच्या कुर्सीवर बसायचे आहे हे कधीही आमचं लक्ष नाही होता आणि याचा पुढेही राहणार नाही।